नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या कुंचल्यानं हास्यचित्र रंगवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, होळी खेळायला सगळ्यांनाच आवडते आणि त्यात जर सोसायटीमध्ये पिंकी भाभी राहत असेल तर तिथल्या पुरुषांना होळी खेळायला अजूनच उत्साह येईल, नाही का? चला बघूया त्यांच्या उत्साहाची ही होळी कशी रंगते ते. नाही मला तुमचे ना हेलिकॉप्टर करू द्या मला एकदा. राजपूत 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 थांबा ना हो. नका नका ना, तुमच्या हेलिकॉप्टरच्या नादात पंखे माझे तुटणार आहेत. सोडा मला, सोडा मला. काय जबरदस्ती आहे राजपूत ही. जबरदस्ती आम्ही काय त्याच्या आला का तुमच्या घरात येऊन रंग लावले दिवस. जबरदस्ती घरात येऊन रंग नाही लावलेत, पण घरात घुसून मला बाहेर काढलात की नाही? पाणी तरी पिऊन देत का मला? आज पाणी कोण पित? आज पाणी नाही पित, आज हे पितात थंडाई. खांडेकर काय चाललंय हे? प्या काय प्या. स्पष्ट नकार दिला होता की नाही काल या गोष्टीसाठी? ऐका, आता सणाला बी नकार देणार का तुम्ही? संस्कृतीचं पक्ष काय काय बेन? अरे ह्याच्यात काय आली संस्कृती? बाबांनो, ही संस्कृती आहे का आपली? हे असं तुम्ही हे प्यायची अशी चार चौघात हे असं कृत्रिम रंग वापरायचे, पाण्याचा अपव्यय करायचा म्हणजे चाव 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 चाव. मी चुकीचं बोलतोय का? ही संस्कृती आहे का आपली? आपण किती पाण्याचा अपव्यय केला? काय चाव चावच. खांडेकर, मला सांगा, मी बोलतोय ते चूक आहे का? आपण 7 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत खेळलो की नाही होळी? चावचाव वाटते तुम्हाला पण? मुंग्या आल्या त्या. अरे नका ना तुम्ही असं सगळं करत जाऊ. मला सांगा, आपल्याला पाणी पुरतं का 160 खोल्यांना? नाही पुरत की नाही? आपल्याला टँकर परत तुमचं परत ते मुंग्या आल्यात. सिंगम. ए, याला कशाला बोलवलं? बाई पिंकी भाभी कुठे आहे? नाही येऊन राहिला त्या. मी त्यांना मोबाईलवर टुचुक टुचुक केलं. मेसेज रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे. त्याच्यावर त्यांचा रिप्लाय आला मला. हॅलो. ठीक आहे, ओट तेरे. खांडेकर होळी आहे, होळी आहे. बिगेच बोललो ना. खुश आहेत ते, खुश आहेत. अरे आली माझी जान पिंकी भाभी. पिंकी पिंकी भाभी जान म्हणे. भाभी भाभी जान आली. येस, हाय. मला विश्वास नाही होत आहे. मागून बोला ना 5 मिनिट. मी आहे. मला वाटतं मी स्वप्नात आहे. मला चिमटा काढा ना. नाही नाही, नको नको. मग चावा. चिमटा काहीतरी कर ना. एक मिनिट. आई दुखलं, आई दुखलं. मला पण नाही विश्वास बसत आहे. मला काढा चिमटा. मला पण नाही बसत. मी काढू का चिमटे गपचूप? मी काढू चिमटे? कसं वागताय जरा बघा ना. तुम्हाला आवडत नाही ना होळी? होळी मग कशाला आलंय? आम्ही आता पिंकी भाभीवर होळी खेळणार. आता बघा कसं आहे. रंग आणलाय निक्की. बघा पिंकी पिंकी एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. तुम्ही या रंगाने होळी खेळणार आहात? एक मिनिट. तुम्ही या आर्टिफिशियल कलर्सनी होळी खेळणार आहात? डू यू अंडरस्टँड हे कलर्स किती घातक असतात आपल्यासाठी? हो हो. हे कलर जर नाका तोंडात गेले तर किती त्रास होतो. श्वसनाचा त्रास होतो. डोळ्यात गेले तर इरिटेशन होतं. स्किनला प्रॉब्लेम होतो. रॅशेस येऊ शकतात. 7 दिवस जात नाही हा रंग. हा चांगला नाहीये रंग. आणि हा जर पाण्याच्या प्रवाहात मिक्स झाला ना तर अख्खा प्रवाह दूषित होतो. अत्यंत हानिकारक कलर आहे हा. आणि तुम्ही याच्याने होळी खेळताय? राजपूत, सिरियसली? मला वाटलं होतं की आपली सोसायटी रिस्पॉन्सिबल लोकांची सोसायटी, आणि हे तुम्ही काय करताय? आहे ना. प्राण्यांच्या अंगावर पडला ना हा कलर, चाटतात स्वतःला आणि विषबाधा होते त्यांना. अरे, दिस इज नॉट गुड. दिस इज हॉरिबल. दिस इज. खांडेकर, सिरियसली तुम्ही पण? खांडेकर, तुम्ही हसताय यावर? हे का मी सांगत होतो यांना. ए, मारू. नाही
मारू काय आलं? यांनी केलं ते मी नाही 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 काय झालंय पिंकी भाभी मी या सगळ्यांना हेच समजावत होतो की आपण आता खेळलो की नाही होळी हा आणि कृत्रिम रंग कशाला आपण पर्यावरण पूरक होळी खेळूया ना Right. एक्झॅक्टली हो की नाही राईट. सांगितलं तर ओरडले मला कोण ओरडलं? हे माने ए, माने ओरडले ना. माने सिरियसली? मी कुठं काय माझं नाही काय हो. मला तर रंग आवडतच नाही त्या ही बघा अख्खं काय चालू आहे? पांढरच घालतो मी कलरच वापरतच नाही कलर मला आवडतच काका टी शर्ट बघा रंगीबिरंगी झालंय काय पण काय बोलताय नाही. मुस्कडीन नाही बे तोंडात रंगवील ती माने कसं बोलताय तुम्ही त्याच्याशी? कसं काय बोलते ते मग काय कसं बोलते हो आपण एन्व्हायरमेंटचा विचार करायला पाहिजे ना. पिंकी भाभीनी पण इथे कलर लावलाय कलर नाहीये ते ब्लश लावून आलेत त्या चेहऱ्याला गप्प बसा जरा थँक्यू. पिंकी भाभी तुम्हाला रंग आवडत नाही ना तुम्हाला? आर्टिफिशियल रंग आवडत नाहीत मला. ठीक आहे ना मग पाण्याने होळी खेळू आपण. वल्ल सिम करून टाकू एकमेकांना. दत्तो ते टाकीतून पाणी सोड बरं. ओ काका हा? टाकी संपली. ए, 3 बाया ना ते टँकर वाल्याला फोन कर. त्याला म्हणा टँकर घेऊन ये. हे बद पाणी टाकू एकमेकांवर काय टाकू पाणी मस्त. तुम्ही फक्त होळी खेळण्यासाठी टँकर मागवताय? हा म्हणजे आर यू किडिंग मी? किती पाणी वाया घालवणार आहात तुम्ही फक्त होळी खेळण्यासाठी? डू यू अंडरस्टँड? आता काय महिने चालू आहेत? एप्रिल मे येणार आहे, आता उन्हाळा येणार आहे. महाराष्ट्रात काय अवस्था असते पाण्याची माहिती आहे ना? आणि आपण इथे अपव्यय करायचा असा? खानदेश, मराठवाडा, विदर्भ ह्याच्यात 1 हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल चालावं लागतं माणसांना आणि इथे आपण होळी खेळण्यासाठी अख्खा टँकर रिकामं करायचं? बरोबर आहे आर यू आउट ऑफ युअर माइंड? राजपूत तुम्ही पत्रकार आहात ना, जर्नलिझम केलंय ना तुम्ही, हा. न्यूज मध्ये काम करता, मग तुम्हाला माहित पाहिजे ना हे. सिरियसली तुम्ही हे कसं अलाव करताय? रिस्पॉन्सिबल लोकांची सोसायटी आहे ना ही. आहे आपण कधी समजणार आहोत ग्रामीण लोकांचे प्रॉब्लेम्स? शहरात राहून आपल्याला काय वाटतं सगळं छान छान आहे, आपल्याला पाण्याची किंमतच नाहीये. सिरियसली. बरोबर आहे बरोबर. गावाचा सोडा, मुंबईत तरी पाणी असतं का? किती वस्त्यांमध्ये आजही पाणी नाहीये, तुम्हाला माहित नाही आहे? तुम्ही काम करताना न्यूजमध्ये तुम्ही जास्त अवेअर पाहिजे. दुसऱ्यांना अवेअर करणं सोडा, तुम्ही स्वतःच अवेअर नाही आहात. कुठल्या तरी फालतूच्या बातम्या करत बसता काहीतरी, काय या हिरोचं या हिरोईनशी कसं काय, हा अबब केवढा मोठा अजगर, अबब बकरीला झाली 9 पिल्ल, अबब सई तामणकरचा हा ड्रेस बघून तुम्ही तोंडात घालाल बोट करता ना. लोकांना मजा येते म्हणून. मजा येते. हा. तुम्ही मजेसाठी आहात की तुम्ही पत्रकारिता केली आहे म्हणून तुम्ही आहात न्यूज चॅनल मध्ये? कशासाठी आहात? माझ्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीज हेच पहिले टाकतात ग्रुप वरती. खांडेकर हा? नाही हे बघा मला थोडस बोल देता का? तुम्ही ना रागावल्यावर काय रे गोड दिसता गड्या. आणि हे बघा मी आहे ना पाणी नाही वाया घालत मी. मी आत्ता इथून 15 मिनिटानंतर घरी गेलो ना तर मराठवाड्यातले पाण्याचे दुर्भिक्ष याच्यावर मी आर्टिकल लिहिणार आहे. आणि त्या दोन्ही टेम्पे आहेत ना तिकडे, ते म्हणत होते पाण्याने होळी खेळायची म्हणून ते टँकर मागवलं होतं. खोटं बोलताय ते. काय रे? ही पोरं बोलली रामू मारू मारू रामू काय रामू केलं नाही का? मारू आम्ही काय केलं नाही काका. हेच आहेत ते. हे माने दुखायला लागलंय. नका ना खोट्या खळ्या दाखवू हे घे, काय करताय? हे पाणी आपण प्युरिफायर करूया आणि खुश झाले ते. हे असे का बोलताय? खूप खुश झाले ते. पण आज थोडस हे आहे. हा, तुम्ही आहे ना माझे डोळे उघडले बरं का. आता जोपर्यंत महाराष्ट्रातली पाणी टंचाई संपत नाही तोपर्यंत मी आहे ना आठवड्यातून एकदाच अंग धुणार आहे मी बस. बरं. इथं आयुष्यभर आंघोळच करणार नाही आता. मी आंघोळीची गोळी घेणार. आंघोळीची गोळी घेतायत. आता कसली गोळी घेतली ते सांगा. सांगू का? खरंच यार, तुम्ही कसे आहात ना तुम्ही तिघे? कसे 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 आहात यार? कसे बाळ आहात एकदम. आई अहो, खांडेकर उठा. खांडेकर खांडेकर उठा, बाळ दिसतंय. खांडेकर उठा. इकडे या. इकडे या. बाळ काय करता? नका करू हे घाण. खांडेकरांचं मी समजू शकतो की बाबा बाळासारखं केलं त्यांनी.
कुठलं बाळ करताय तुम्ही 28 टायरच्या गाडीचं बाळ आहे एक्सेलेटर देणारं बाळ आहे हे आऊ हे कुठलं बाळ आहे हे माने शेंबड्या शक्ती कपूरचं बाळ वाटतंय हे नका करू कसं लगेच बाळ झाले ना तिघे मला तसं नव्हतं म्हणायचं. बाळ म्हणजे बाळ कसं सांगितलेलं लगेच ऐकतात तसं तुम्ही मी सांगितल्यावर लगेच तुम्ही ऐकलं म्हणून मी म्हणाले की तुम्ही किती बाळ आहात. वा, तिकडे वा ते असेच आहेत. हो ना. पण काय आहे ना कोण सांगतंय याच्यावर ते बाळ ऐकणार की नाही हे ठरवतं. मी सांगताय म्हणून ते बाळ आहेत मी सांगतो तेव्हा ते नसतात बाळ. बरं असं आहे. हो. तरी मी त्यांना म्हणत होतो की नका हे असं होळी खेळू है ना हे कृत्रिम रंग आहेत की नाही मी हेच सांगत होतो मला घरातून उचलून घेऊन आले इथे. अच्छा हा. काय मी रे? म्हणत होतो की वेगळ्या पद्धतीने खेळूया होळी. मी म्हटलं आता होळीचा सण आहे तर आपण काय बाबा आपण खेळलो सकाळपासून खेळलो की नाही थोडंसं पाणी वापरलं थोडे सुके रंग लावले सगळे छान होळी खेळले घरी गेलो आणि मग आता मुलांना सुट्टी आहे म्हटल्यानंतर त्यांच्या कलागुणांना वाव द्यायला हवा ना म्हटलं चित्रकलेची स्पर्धा घेऊया मुलांना ना रंगांच्या जास्त जवळ आणूया अशा पद्धतीने अरे वा किती छान आयडिया ही किती मस्त म्हणजे एकमेकांना रंग लावण्यापेक्षा आपण कागदावर रंग उतरवूया. फारच छान आयडिया हो. चालेल चालेल आपण ड्रॉइंग काढूया कलर आणूया ब्रश आणूया स्पर्धा करूया सगळे एकत्रच निघतात. हे आल्यापासून हे असे का बोलताय? ते आज मजेत आहे ते आज. मजेत नाही थंडाई प्यायलेत ते प्यायलेत ते तुम्ही थंडाई पहिला खांडेकर थंडाई आयुष्य हा प्यायला मी किंवा हसत हसत सांगतोय असं असं सांगशील बे. तुम्ही पण थंडाई प्यायलेला आहात काय चाललंय? खरंच नाही माझ्या डोळ्यावर वाटतंय का तरी तोंडावरनं वाटतं ना पण मग डोळ्यावरनं वाटतं का तरी ह्यो प्यालाय ह्यो प्यालाय मी राजपूत नाहीच बी अरे यार किती इरिस्पॉन्सिबल असाल तुम्ही हे काय होळी सेलिब्रेट करताय? अरे, पिंकी भाभी, ते- नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम यू. ते दोन्ही टेम्पे आहेत ना दोन्ही टेम्पे ते त्यांना थंडाई प्यायची होती थंडाई पाहिजे म्हणून त्यांना म्हटलं एक ग्लास ढोसला या दोघांना काय रे आ? अहो नाही ते राजपूत काका खोटं बोलतायत काय पण सांगता एक तर सगळी कामं आमच्याकडून करून घेतले सगळं त्यांनी दूध आणलं आम्ही सगळे ते बदाम बिदाम ड्रायफ्रूट सगळे आम्ही आणून दिले त्यांना थोडीशी थंडाई पण नाही दिली या तिघांनीच प्यायले ते तिघं. हे नाही माने काका अर्धी प्यायले तर अर्धी बाहेर सांडले त्यांनी. बाहेर बघा 3 कुत्री आणि 2 मांजरी गोल गोल फिरतायत आम्ही काय केलं त्यांनी नाही. चाटलं सगळं. ओ काकू घरी काय नाव सांगितलं ना मी तुम्हाला काकू काकू बोलेला काय काकू बोलू नका. ए काकू का मुरा पुरा काय रे? मारू 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 मुरा काय आम्ही काय केलं नाही मागे व्हा तुम्ही काय केलं काय नाही म्हणजे मग हे काय थंडाई बिंडाईचा कोणाचा प्लॅन होता ए यांचा आहे बघितलं हे असं आहे यांचं म्हणून मी सांगत होतो की आपण वेळेत खेळूया ना होळी वेळेत सगळं संपवूया एवढा तर उद्या पण सुट्टी आता उद्या पण हेच करणार आहोत का आपण चांगला प्लॅन होता माझा आज चित्रकलेची स्पर्धा उद्या कवितेचा कार्यक्रम कविताबाईचा कार्यक्रम करू आपण कविताबाई सातारकर आपण स्पॉन्सर पाठीला पाठ खेटली आणि इश्काची ज्वानी पेटली. कविताबाईंचा कार्यक्रम नाही कवितेचा मराठी कविता हिंदी कविता कविता सादर करण्याचा कार्यक्रम ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावला झरा वाहतो बेटा बेटांतून निळा सावला ओय सावला कुठली कविता आहे? किती छान म्हटला तुम्ही आता कविता. थँक्यू ही पण खूप सुंदर आयडिया आहे आणि कवितेमध्ये पण रंग असतातच की म्हणजे हास्य रंग असतो विरहाचा रंग असतो उद्वेग असतो शृंगार असतो. शृंगार करूया खांडेकर काय बोलताय शृंगारावर कविता करूया असं म्हणणं आहे त्यांचं. पिंकी भाभी हा खुश आहेत ते. पिंकी भाभी मी पण बलच्या कविता करतो बरं का. ऐकवा की एखादी. दिल दिलं तुला जपून ठेव दिल दिलं तुला जपून ठेव बरं कोणाला सांगू नको लपवून ठेव. कशी वाटली दळभद्री आहे दळभद्री तुमची कविता पण आहे ना कोणाला दाखाडू नका लपून ठेवा कसं बोल नाही असं मी पण केली आहे. ऍटलीस्ट ट्राय पिंकी भाभी मी पण केली कविता मी लिहितो कविता ऐकवा
आपण दोघं भाऊ भाऊ चार आण्याचे चणे खाऊ माने माने नाचत नाचत घरी जाऊ. काय तुम्हाला कविता करायच्या शांत बसा ना. असू द्या हो, असू द्या. करतायत तरी प्रयत्न करतायत, असं डिस्करेज कराल. नाही तसं नाही बऱ्या कविता कराव्यात ना त्यांनी असं काहीतरी. तुम्ही करणार आहात एखादी? नाही येत. खुश आहेत ते फक्त. आज ह्याच्यात आहे ती. जाऊ दे आता काय बोलणार. हा. पण ही संकल्पना खूप छान आहे. कवितेचं मला खूप आवडलंय. आणि हे जे तुम्ही असं लगेच ऐकता ना माझं, छान वाटतं मला. आवडतं तुम्ही. आम्ही आवडतो नाही म्हणजे म्हणजे ऐकतो म्हणून आवडतो का म्हणजे आम्हीच आवडतो. तसं नाही, म्हणजे आवडतात. म्हणजे तुमचे विचार आधी आवडतात मला. आम्हाला आधी तुम्ही आवडता, मग नंतर तुम्हीच आवडता, नंतर विचारापर्यंत पोहोचतच नाही. कांडेकर कांडेकर बस 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 कळले तुमच्या भावना पोचल्या त्यांना. हे जरा हे झालं की नाही? रमलेत ते खेळ. खुश आहेत, खुश आहेत, खुश आहेत. छान. मग आपण कवितेच्या कार्यक्रमाची तयारी करूया. सगळे मदत कराल ना? करू ना. कोच करायचा. मला आवडेल. राजपूत, हा साऊंड सिस्टीम आणि माईक सिस्टीमचं बघाल तुम्ही? करून टाकीन मी. सगळी बक्षिसं पण स्पॉन्सर करून टाकीन. काय सांगता? हो. व्हेरी नाईस. माने, हा तुम्ही काय कराल बरं? आता हे जे सगळं पसारा आहे ना, हा आवरायला घ्याल का? आपण पुढच्या कार्यक्रमांची तयारी करू. केलंच म्हणून समजा. केलंच. तुम्हाला काय बरं काम सांगूया. बॅट बॉल आणतो. कांडेकर मदत करायची. तुम्ही ना ग्रुपवर मेसेज टाका की आज काय काय होणार आहे. चित्रकला स्पर्धा आणि कविता स्पर्धा. म्हणजे कविता वाचन. आणि नोटीस बोर्डवर पण लिहा. लिहाल ना? येस. अरे करता लागा तुम्ही बरं काही मला काहीच कळलं नाही. आणि पीपी, हा बोला ना पिंकी भाभी. तुम्ही एक काम करा, आपण दोघे जाऊया आता आणि आपण ना चित्रकलेचे रंग घेऊन येऊया आणि कागद घेऊन येऊया. चला. मी पण येऊ का? हो हो हो, चला चला. पिंकी भाभी आहो. माझ्यासोबत चला, मी गाडी काढते. बरं कुठे? इथे जवळपास कुठे मिळेल? तुम्ही बाहेर का लावली आज गाडी? वा 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 वा, हसवता हसवता खूप छान प्रबोधन सुद्धा केलं. व्हेरी कलरफुल परफॉर्मन्स. थँक्यू. बघूया हसराचे काय म्हणतात. प्रसादा, स्किटबद्दल बोलतोच, पण आपल्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे नाट्यसृष्टीमध्ये, चित्रपट सृष्टीमध्ये आणि दूरचित्रवाणीमध्ये सर्वत्र वावर असलेले खूप मोठे ज्येष्ठ अभिनेते आहेत. समाजसेवा पण प्रचंड केलेली आहे त्यांनी. तर त्यांनी होळीची पोस्ट टाकताना एकदा रसिक प्रेक्षक हो आपणास होळी एवढंच लिहिलं होतं. त्याची मला आठवण झाली. अरुण, आय लव्ह यू अरुण. अफलातून ला जवाब म्हणजे दर्जेदार स्किट होतं. म्हणजे सगळ्यात आधी या बाईक्स ज्यांनी ज्यांनी आणल्यात तो प्रसंग मी पाहिला आहे स्वतःच्या डोळ्यांनी. त्यामुळे डांगे, दशरथ आणि आपले सगळे सेटिंगवाले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. हा जो एफर्ट आहे तो सेट, त्यातली रिअलिटी जास्तीत जास्त उतरवण्याचा, तो स्तुत्यच आहे. म्हणजे निर्विवादपणे स्तुत्य आहे. इतकं परफेक्ट तो पार्किंगचा फील आला सोसायटीच्या नुसत्या त्या गाड्यांमुळे की क्या बात आहे. वा वा. आणि त्यात रंग भरायला तुमच्यासारखे एक एक अतरंगी कलाकार. पशा, यू स्टोल द शो. म्हणजे तुझं हार्टचा एक मेकअप तोही माझ्या लक्षात आला. आणि नंतर नंतर तुझे गाल खरंच दुखायला लागले होते, तेही माझ्या लक्षात आलं. विलक्षण रंजक परफॉर्मन्स होता सगळ्यांचाच. या सगळ्यांच्या आनंदावर विरजण न टाकता जे प्रबोधन करायला हवं होतंस ते तू इतकं गोड केलंस प्रिया. ही क्या बात आहे. वा वा, खूप मजा आली. उत्तम विषय आणि उत्तम सादरीकरण, मजा आली. थँक्यू थँक्यू. सई झामझूम परफॉर्मन्स होता. ही सिरीज मुलांना तुम्ही सगळे खूप एक्स्ट्रा प्रेमाने करता असं माझ्या लक्षात आलंय. भावा
एड्यासारखं परफॉर्म केलं. मजा आली. दादा तुम्ही पण इक्वली क्रेझी आहात. ह्या सिरीजमध्ये तुमचं पण वेडे पण छान बाहेर येतं, त्याला मस्त शेप मिळतो. पण ऑनेस्टली ज्वलंत विषय होता, आजचा विषय होता, गरजेचा विषय होता. मला असं वाटतं की आपली अनफॉर्च्युनेटली 90% जनता अशीच आहे. त्यांना असंच वाटतं होळीबद्दल काही आपण रिस्ट्रिक्शन्स किंवा कशाचं महत्त्व पटवून द्यायला गेलं तर त्यांना असंच वाटतं. पण हे आपण का करतोय? कारण तशी वेळ आली आता आपल्यावरती. हे कोणीतरी ह्याचा विचार केला पाहिजे, कुठून तरी सुरुवात झाली पाहिजे. त्यामुळे बी रिस्पॉन्सिबल गाईज. मस्त. थँक्यू. मंडळी, पाहुणे हे मसाल्यांसारखे असतात. त्यांचा उल्लेख जरी झाला तरी सुद्धा गप्पांना फोडणी मिळते. अशीच फोडणी आपण अनुभवणार आहोत पुढील प्रहसनातून, ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. अरे प्रसादोक सर, सॉरी सर. नॉर्मल राहा ना. हो हो, नाही सर, सरांचा फोन आहे. हा प्रसादोक सर. हा नॉर्मल. हो बॉस सर. हा बोला सर, बोला. हो सर, मी मेल केलाय, ऑलरेडी केलाय, काल रात्रीच केलाय. हो तुम्ही एकदा चेक करता का प्लीज? हां, मिळालंय ना? येस. ओके. ती याची फाईल का इमेजची? सर, मी काल संध्याकाळी निघताना टेबलाच्या इकडेच ठेवली होती तुमच्या. ते उजवीकडे तुमची ती शेंगदाण्याची वाटी आहे बघा. त्याच्या बाजूला एक अंगातले किडेवर्ध गुटिका आहे बघा. हा, त्या बाटलीच्या बरोबर खाली ती आहे. हा, तुम्ही दर तासाला घेता ना ती किडेवर्ध गुटिका, म्हणून मी त्याच्या खालीच ठेवली. हो ॲक्च्युली मी आज संडे आहे तरी मी कामाला बसलोय. नाही, मला नाही फरक पडत सर. म्हणजे ॲक्च्युली मी ओके, सॉरी सर. काय म्हणाले सर? काय नाही, त्यांच्याकडे पाहुणे आले बोलता बोलता अचानक, त्यामुळे ते म्हणाले आपण नंतर बोलूया म्हणून. पाहुणे आले पाहिजे ना घरी. पाहुणे आले पाहिजे. पाहुणे आले पाहिजे. माणसं आली पाहिजे सतत. कसं लागले, माणसं पाहिजेतच ग. माझ्या माहेरी ना, माझ्या माहेरी वेगळं बोला ना. माझ्या माहेरी माणसांची इतकी वर्दळ असायची ना, पाहुण्यांनी घर असं भरलेलं असायचं. हो. माणसांनी ना घराला ना माणूस पण येतं ना. काय बोललीस यार, या वाक्यासाठी ना तुला एक अगं खरंच सांगतो, माझे बाबा पण म्हणायचे की माणसाची खरी श्रीमंती ही त्याचा बँक बॅलन्स नसून त्याच्या दाराच्या बाहेर ज्या चपलांचा ढीग आहे ना, ती खरी श्रीमंती. ऍक्च्युली म्हणून तुमची ती चुलत बहीण एमोजोबा देवळाच्या बाहेर चप्पल सांभाळणाऱ्याबरोबर पळून गेली ना. एक्सक्यूज मी, त्यांचं जरा प्रेम प्रकरण होतं म्हणून ती पळून गेली. आणि त्याची आता 3 दुकानं आहेत, कळलं का? तो फक्त चप्पल सांभाळणारा नव्हता तो. ठीक आहे, माहिती असतात ना, इधर निकालो और जाओ, त्यात तोचा गंमत केली. गप्प बस. पण तू बरोबर बोललीस, माणसं पाहिजेत यार. माणसं आयुष्यात जगायला माणसं पाहिजेत. माझे बाबा खूप छान छान म्हणायचे. माझे बाबा पाहुण्यांबद्दल नेहमी म्हणायचे की या बसा म्हणजे त्याची एक वेगळीच हे असायची बाबांची. करा ना, काम करा ना. येस. झालं का ते? हॅलो. हा ताई. हा ताई अपेक्षा ताई. हा बोल ताई. हा काय म्हणतेस? हो मी मजेत. हो वनी पण माझात मजेत. हो येस. तू येतेस मुंबईत? अरे वा, कधी येतेस? परवा सकाळी. वा ये ताई ये ग, तुझंच घर आहे ना, विचारतेस काय तू? हा आणि कोण येते? कुशाग्र आहे? हा, तो पण येतोय? अरे वा. आणि भाऊजी येतात की नाही? अच्छा, कामाला गेले. ओके. हा ओके, हरकत नाही. ये तू बिंदास ये ग, ये परवा ये. मी ऑफिसला असेन पण वनी आहे, काही टेन्शन नाही आहे. अगं हो सांगितलं ना. ये तू बिंदास ते. हो आहे ना, वनी आहे घरी, करेल सगळं. येस चल. ओके बाय. ताई म्हणाली परवा येते सकाळी. येऊ का म्हटलं का काय तुझंच घर आहे, त्याच्यात काय करायचं. वनी आहे, करेल सगळं.
काय झालं काय झालं वडापान मला विचारलं आपलं अरेंज मॅरेज झालं लव्ह मॅरेज असतं तर विचारलं असतं मी तुला ये बिंदास्ते असं ताईला सांगितलं ना. हो त्याच्या आधी मला विचारलं, परस्पर ठरवलं, मला एकदाही विचारावंसं नाही वाटलं. नाही म्हणे तसं नाही म्हणे म्हणजे तू कशी घरी असतेस ना म्हणून म्हणजे मग ताई आली तरी तू घरी असशीलच ना म्हणून मग मी कोण आहे मी? मोलकरीण आहे? तुमच्या ताईने ठेवलेली बाई आहे? ये परवा ये असं सांगताना परवा मला काहीतरी काम असेल, माझं काहीतरी प्लॅनिंग असेल असा विचार नाही करावा असं वाटला. नाही म्हणे तसं नाही म्हणजे तू तर हो बघ हा दमलो मी म्हणजे तू तर घरीच असतेस ना ऑफकोर्स तू घरीच असतेस ना. घरीच असते ना म्हणजे मी सोफा आहे? तसं नाही मला म्हणायचंय तू घरीच असतेस म्हणून मग मी हे म्हटलं की नेहमीप्रमाणे गृहीत धरलत मला. नाही नाही असं नाही. मला तसं नाही म्हणायचंय. मग कसं म्हणायचं? आपलं मगाशी बोलणं झालं होतं ना घराला माणसं पाहिजेत घराला सरपण पाहिजे वगैरे माणूस पण ते असं ते त्याच्यामुळे मग मी ताईला सांगितलं तू घरी ये म्हणून असं झालं ते असं. मी आता जे म्हणेन हो येस ते नीट लक्ष देऊन ऐका. हे ऑफकोर्स वनिता उसमें क्या है. ती बाई या घरात मला कधीच नकोय. ती बाई या घरात मला कधीच दिसता कामा नये. हो म्हणे अनोळखी कोणीही चालेल, ती बाई या घरात मला दिसता कामा नये. म्हणे हे असं ती बाई म्हणू नकोस तू ती बाई म्हणतेस तू ताई आहे माझी ती ताई. ताई तुमची आहे. हळू हळू कर ना म्हणे हळू कर. ती ताई तुमची आहे, मी तिला ती बाईच म्हणणार. त्या बाईने मला खूप त्रास दिलाय, होय खूप म्हणे. छळलंय, खूप टोमणे मारलेत. तिचं नाव कळ डोकं सटकतं माझं. असं नको करूस म्हणे. डोकं सटकतं. जाऊ दे ना जुन्या गोष्टी का काढते सुकळ विसरून जा ना जुन्या गोष्टी. विसरून जाऊ? अशीच विसरून जाऊ? बस तू बस बस. मी अशीच होते ना तब्येतीने आधीपासून? हो, हो, म्हणे. अशीच दिसायचे हो, हो, ना? म्हणे. लग्नात नीट बघितलं होतं ना मला? हो, म्हणे. कांदे पोळ्यांचा नीट कार्यक्रम झाला होता ना? हो. 2-2 प्लेटी हादडल्या होता ना? हे कशाला काढतेस आता. हादडल्या होत्या की हो, नाही? हो, हो, तेव्हा बरोबर. मी अर्धी अशी दरवाजाच्या मागेने अर्धीच दिसले होते का तुम्हाला? नाही मी पूर्ण अशीच एवढीच होते. दिसले होते का? नाही ना, नाही अशीच म्हणे आहे. नाही मग म्हणे. तिच्याकडे आपण जेवायला गेलो होतो तेव्हा जेवण वाढताना घे ना म्हणे. अगं खा ना, तू येणार हे मला माहित होतं म्हणून भाताचे 2 डबे आधीच लावलेत. हे म्हणायची काय गरज होती? अगं ते 2 डबे तू एवढेच म्हणून असं हे अरे म्हणायची तसं नाही काय गरज तसं होती? नव्हतं म्हणे ताईला म्हणायचं ताईला तुला कमी पडू नये तुला आग्रह करायचा होता म्हणून ताईने असं म्हटलं की 2 डबे वहिनी असंच आहे ते. ओळखते मी तुमच्या ताईला, छान ओळखते. हा छान ओळखते मी तुमच्या वहिनी ताईला. प्राण होतोय सॉरी सॉरी हो 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 इथे बस हा. वहिनी, हो, दुबईला गेली होती. होय, होय. तुमच्यासाठी काय ती केवड्याच्या अत्तराची एवढीशी बाटली आणली होती. केवढी? एवढीशी. माझी imported हो. करंगळी पण मोठी आहे अरे, तिच्या. पण इम्पॉर्टंट होती ना ती चांगली. एवढीशी बाटली आणेल ती. ठीक आहे ना एवढीशी असं काय हे कशाला दाखवते असं दाखव ना तू हे कशाला? चिंदी आहे, 1 नंबरची चिंदी. नाही नाही तिने खूप खर्च केलाय माझ्यावर असं नाही म्हणायचं ताईने खूप केलंय ग माझ्यासाठी. खर्च केलंय. मागच्या वाढदिवसाला, माझ्या वाढदिवसाला तो नाक्यावरच्या भयंकर बेकरीचा केक, स्वस्तातला केक कॅश ऑन डिलिव्हरीवर पाठवला होता की नाही? हा ते जरा दारामध्ये पैसे घेतले त्या माणसाने आधी आणि नंतर केक सरकवला होता ना? हो बरोबर आहे. कजाग बाई आहे, कजाग. अगं नाही वने तिला ते नाही जमत मोबाईलचं ते केक बुक करताना काहीतरी गोंधळ झाला तिचा. ओ नाही, हा ए, नाही वने. नाही. तुमच्या ताईचा कधीच गोंधळ होत नाही. पक्की चालू बाई आहे, सगळं प्लॅनिंग करून करते. काय बोलतेस तू हे म्हणे. आणि तुमची ती आई म्हणे काय रिॲक्शन आहे आई म्हटलं, हे म्हणे, सगळं प्लॅनिंग करून, व्यवस्थित प्लॅनिंग करून पोरांना जन्माला घातलंय. हे काय बोलतेस तू म्हणे. ओ, तसं- आईने माझ्या प्लॅनिंग करून पोरांना जन्माला घातलं हे म्हणजे काय प्लॅनिंग म्हणजे तसंच केलंय. काय केलंय? बावळटपणा, बिंडोकपणा हे सगळे गुण तुमच्याकडे सरकवलेत. हे सगळे गुण तुमच्याकडे सरकवलेत. अति हुशारी, ढलगचपणा, कजाकपणा हे सगळे गुण तिच्याकडे सरकवलेत. अच्छा म्हणजे माझी आई जन्म घालताना एखादी आई करेल का ग असं मला सांग. हा याला असं असं सरकवेल ती काय जन्म घालते का सॅलड बनवते.
हा इथे काकडी घेतली तिकडे गाजर सारखवलं असं करू शकेल का ती? वाटेल ते बोलतेस तू. तसंच केलं आहे, नाही तर एवढे बिंडो कशाला जन्माला आले असतात तुम्ही. हे नको करूस वने तू. आता काय त्या तिचा मुलगा तो कुशाग्र, त्याची आता परीक्षा संपली असेल, मग तिनेच भरवलं असेल तिच्या मामाकडे जाऊया म्हणून आले हे मुंबईला. म्हणजे तिथे ठेवली आहे ना वनिता नावाची मोलकरीण 24 तास. नाही गं, तुम्ही तिथे ऑफिस मधून फोन करून सांगणार, ताईसाठी पुरणपोळ्या बनवतेच आहे ग, आलू वड्या बनवतेच आहे ग. म्हणजे तुझे प्रत्येक कॅरेक्टर अशी काय बोलतात? तशीच आहेत. तुमच्या घरात सगळे असेच आहेत. बरोबर. वनिता काय पुरण वाटतीये, पोळ्या लाटतीये, मग अशी एक साजूक तुपाची धार टाकणार त्याच्यावर, मग मस्त खाणार, मग ढेकर देऊन राजकन्या राजपुत्र मुंबई दर्शनाला जाणार. मग वनिता काय विचार बाई गो आता त्यांच्यासाठी रात्री काय बनवायचं हे सगळे विचार करत बसणार. म्हणजे वनीला इच्छा नाही, आकांक्षा नाही, अपेक्षा नाही. वनीला काय वनी नाही रडायचं नाही. वनी नको रे, वनी रडू नको ना वनी. आतापर्यंत सिरियस चाललं होतं, अचानक कॉमेडी सुरू झाला. असं काय होतंय वनी ना? मदर इंडियामध्ये अचानक जॉनी वॉकर शिरल्यासारखं होतं. शांत हो ना, झालं ना, जुन्या गोष्टी विसरून जा ना यार. कुठे नाही वनी, नाही मी नाही उडी मारून देणार. नाही वनी, मी उडी मारत नाहीये. आता माझी लाडकी वंश येणार ना, मग ते आपल्या घरी असलेल्या उरले सुरलेल्या पितळीची भांड काढून ठेवते मी. पितळेच्या भांड्याचं काय? इथे बस. काय नाही, काय नाही, पितळेच्या भांड्याचं काय? बस कडे बस. बस तुम्ही हात सोडा, लांब बसा. बरं ठीक आहे. पितळेच्या अगं बाई, ही पितळेची भांडी तुमच्याकडे आहेत का? आईची आहेत ना, मी घेऊन जाते असं म्हणून सगळी भांडी घेऊन गेली. जाऊ दे ना, आईची भांडी घेऊन गेले तर काय फरक पडतो? अगं बाई, हा ब्लूटूथ स्पीकर आईचा आहे, मी घेऊन जाते असं म्हणून ब्लूटूथ स्पीकर पण घेऊन गेली ती. हा मग तुमच्या आईच्या काळात ब्लूटूथ स्पीकर होता? नव्हता. लिंबाच्या काठीने अशी करून ब्रश करायची ना, होय. आपला ब्लूटूथ स्पीकर होता, ती घेऊन गेली. हो, हे चुकलं. मी सांगतो ना, मी बोललो आईशी हे चुकलं म्हणून. नको वनी, हे नको. हे काय एक्झॅक्टली काय पवित्र आहे कळत नाही वनी. तुम्ही गप्प बसा. प्लीज वनी प्लीज. आणि तिचा तो मुलगा उशाग्र, लहान आहे. उशाग्र, हो वनी. त्याला बघितलं की असं वाटतं ना, एक सटकन द्यावी त्याला. वने लहान आहे तो. लहान आहे तो. लहान आहे की मामी मला खायला देते असं वाटतं ना त्याला. लहान 8 वर्षाचं आहे. त्याला विचारलं बेचोक किती रे, तर अशी बोट चुपतो तो. त्याला अजून सवय आहे ती. त्याने ठीक आहे ना, लहान आहे तो. मागच्या वेळेला माझ्याकडे आला होता तेव्हा माझी महागातली लिपस्टिक, माझ्या भागातल्या लिपस्टिकने आरशावर स्पायडरमॅन काढला होता त्याने. मस्त जमला होता त्याला. मस्त जमला होता. चिडू नको. त्याला असा घेतला आणि असं टपलावला ना, कोणालाच माहिती नाही. जे वने, तू 1 वर्षापूर्वी त्याला टपलावलास एकांतात असताना, तुला काहीच वाटत नाही? तू लहान आहे ना ग. टपलावला मग? अरे तू लहान आहे बिचारा, हुशार मुलगा, राहू दे ना. हुशार मुलगा आहे काय तर नाव ठेवलंय कुशाग्र. हिरवे गाल लालीचे अशी कविता म्हणतो तो. ठीक आहे ना, ठीक आहे. काय याच्यात काय? ओके ना यार, विसरून जा ना सगळ्या गोष्टी. अशी- ती आता तो चुकतो. मग तुझे बाबा लैला मे लैला पाठव तुझ्या आईला असं गाणं म्हणतात. ते चुकतात की नाही? सॉरी बोला. अरे मी सॉरी बाबांना सॉरी बोला. म्हणजे तुझे बाबा करतात ती मस्करी, आणि आमच्या कोणी काही केलं का तर तो गुन्हा घडला असं. अच्छा, ओके बाबांना बाबा चुकलं. बाबा चुकलं, माझा बाप चुकला ग. तुम्ही चुकलं. होय बरं. बाबांना मध्ये आणायचं. हो, नाही आता तू चिडू नको. झालं ना सगळं काय? होय बसलो. हे बघ काय. हा ती बाई मला या घरात नकोय. हे बघ वने, आपण चर्चा करू. कधीच नकोय. आता मी बोललोय ना वने तिच्याशी. बोललं तिला सगळं तुम्ही बघून घ्यायचं. ती बाई मला या घरात नकोय. पण हे असं चुकीचं आहे ना तुझं. हे रिलेशन्स असे कसं असतं बाळा? मला या घरात नकोय ती बाई. मी आधीच सांगते, थांब नाहीतर जरा. मी निघून जाईल. थांब. हॅलो. हा ताई. हा मी मजेत. झालं ना मगाशी. थांब ना ताई. हा ऐक. हा काय बाकी? ॲक्च्युली तू नको येऊस. म्हणजे थोडा वनीला प्रॉब्लेम आहे. हो जेन्युइन प्रॉब्लेम आहे. हो आपण बोलूया नंतर. हां प्लीज येऊ नकोस. नंतर नेक्स्ट टाइम बघूया. हां ओके बाय. ओके सांगितलं आता तिला. मग तर झालं. शमंतीने देवा.
पण आपण काय झालं आता? कोल्ह्याने सुद्धा ट्युशन क्लासेस लावावे इतके धूर्त आहात तुम्ही. काय धूर्तपणा केला मी आता? काय कारण दिलं तुम्ही? काय कारण दिलं? वनीला प्रॉब्लेम आहे. हा मग तेच सांगितलंस ना तू वनीचा. वनीला प्रॉब्लेम मग तेच ठरलं मी तेच दिलं म्हणजे ना. वनी झाली विलन, वनी वाईट झाली, तुम्ही झालात मोकळे, मला काहीच नाही. माझा समीर भाऊ छान एकदम प्रेमळ, माझा भाऊ प्रेमळ झाला, वनी विलन झाली. अरे तसं नाहीये म्हणे, तू सांगितलं तेच मी केलं तर माझ्यावर का ओरडतेस तू? दुसरं कारण नव्हतं तुमच्याकडे, हे सांगायची काय गरज होती? हे सांगायची गरज होती का? ये यार हॅलो ताई. हा मी मजेत. दोनदा काय विचारते? आत्ता तर बोललो नाही यार. हे बघ ताई, तू नको येऊस माझ्याकडे. वनीचा प्रॉब्लेम नाहीये, माझा प्रॉब्लेम आहे. मला चेहराच नाही आवडत तुझा. तू नकोस येऊस, येऊ नकोस. नंतर बोलू फोनवर. चल ठेव. ओके. अरे बापरे, आता आता काय झालं? सलाम आहे अरे कसला सलाम? ह्या अशा टोन मध्ये बोलायची काय गरज होती? म्हणजे तिला कळणार समीरचा बोलवता धनी कोण आहे, वनी. म्हणजे पुन्हा वनीच वाईट झाली. मला काय कळलं मला. वनी सगळीकडे वाईट, समीर सगळीकडे चांगला. अरे तसं मी वागू कसा वागू मी प्रसाद? अरे मी वागू सई मी कसा अरे मी वागू? अरे सांगा रे, मी कसा वागू? तू जी स्क्रिप्ट लिहून दिलीस तेच मी बोललो ना ग आता. मी जी स्क्रिप्ट लिहून दिली तेच बोललात तुम्ही. मग काय? पण मग नंतर प्रसादक म्हणेल की सम्या काय लिहिलं होतंस यार. मग थँक्यू असं बोलायला मोकळी. वनिता अशी ठोंब्यासारखी उभी, काय बोलतात करायला. ते नंतरच आता कुठे घुसवतेस तू? ते काय करायचं या बाईचं? मी काय करू? मी वागू कसा प्राजू? एक मिनिट. हॅलो, अगं बाई, हा वंस बोला ना. येताय तुम्ही? अय्या या ना. नको येऊ? कोण म्हणाल? हे म्हणाले? अरे काय करायचं या माणसाचं ना. हल्ली पिण्याचं प्रमाण वाढलंय ना, ते नाही हो. तुम्ही यायचंच आहे. मी कधीपासून वाट बघत होते तुमची. तुमचं हक्काचं, मी पाहुणी आहे, तुमचं हक्काचं घर आहे. तुम्ही या कधी. मी हो मिळून फिरूया आपण. हो. आणि कुशाग्र कसं आहे माझं कुशू? काय गो बाबू ग, माझे सोनू कधीपासून वाट बघते मी त्याची. त्याला सांगा हा, मामी तयार आहे टपलं हे पुरणपोळ्या करायला तयार आहे. हा यायचंच आहे. हो अच्छा ओके. ही बाई मला कधीच दिसता कामा नये. अरे मी काय करू? तू तरी संपव बाबा. हे नाही संपणार. अरे ही बाई क्या बात आहे, जोरदार टाळ्या. खूप भारी परफॉर्म केलं, खूप रिलेटेबल परफॉर्मन्स होता, खूप नवऱ्यांना पटणार आहे. हे सगळं सँडविच होणं तुझं खूप भारी, खूप कमाल रिॲक्शन, खूप धमाल आली. प्रसादा फॅन्टॅस्टिक. म्हणजे ऍक्च्युली म्हणजे आता हे खूप वेळा आपण बोलतो, पण ह्याच्या पलीकडे दुसरं वाक्य नाही माझ्याकडे की ऍक्च्युली बाजूच्या घरात घडतंय की काय. इतकं नॅचरल, इतकं रिअल. वनिता, मी आत्ता सम्याबद्दल नाही बोलणार, मी फक्त तुझ्याबद्दल बोलणार. ओके वनिता, लाजवाब पकडतेस तू हे कॅरेक्टर. हेही कॅरेक्टर तू लाजवाब पकडतेस. ते जे बारकावे आहेत ना, ते म्हणजे बायकांचा मूड कधी बदलेल ब्रह्मदेवाला तरी सांगू नाही शकत. तर ते जे चेंजेस आहेत ना, मूड स्विंग्स जे आहेत ना, ते ज्या पद्धतीने तू दाखवतेस, हो लाजवाब. म्हणजे ऍक्च्युली प्राजक्ता म्हणली तसं की प्रत्येक नवऱ्याला असं वाटेल अरे आपलीच बायको आहे इथे. प्रत्येक बायकोला असं वाटेल आपलाच नवरा बसला इथं. इतकं रिअल, इतकं सच्च होतं ते सगळं सादरीकरण. फार मजा. सम्या फॅन्टॅस्टिक. म्हणजे असा अनुभव आहे घरी? थोडाफार फरकाने असू शकतो. ऍक्च्युली ना,
अपेक्षा नाव तुझं हवं होतं कारण तुझ्या खूप अपेक्षा आहेत आणि कुशाग्र नाव तुझं हवं होतं कारण तू तेवढा बुद्धिमान आहेस. फॅन्टॅस्टिक, फार मजा आली. थँक्यू थँक्यू. वा वा. सई, कुशाग्र परफॉर्मन्स. खूप मजा आली. वने, आय लव्ह यू. माझं माणूस म्हणून प्रेम आहेच, पण ऍक्टर म्हणून तिळमात्र जास्त प्रेम आहे तुझ्यावरती. आज तर तू म्हणजे काय हा आवाज तर मी कधीच नाही विसरू शकणार. वने, आउटस्टँडिंग. तुम्ही दोघेच होतात, बसून होतात, पण आम्हाला तुम्ही खिळवून ठेवलत, खूप हसवलत, खूप मजा आली. थँक्यू. मंडळी, शोकसभेत लागणार आहे घरगुती पदार्थांचा स्टॉल. चला बघूया यानं तरी दुःख पचवायला मदत होतीये का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. होतं असं, आता काय करणार ना. होतं. रडू नकोस. सॉरी भाऊजी, त्या दिवशी बसच नाही मिळली. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, होत असतं. नाही भेटत कधी कधी बस. अरे तू बसणार आहे बो? नाही, मी बसूनच आलोय. मी बसमध्ये बसून आलोय. बसा तुम्ही. सॉरी बरं का भाऊजी, कामामध्ये अडकलो त्याच्यामुळे ते येता नाही आलं. हरकत नाही, काम महत्वाचे. अण्णा, मला एकट्याला सोडून का गेलात तुम्ही? अण्णा, काय करता एकटा? मी इथे एकटा आहे. मी एकटा पडलो, मला सोडून गेलो. यांच्याशिवाय मला कोण नव्हतं. अण्णा, काय करू? एकटा गेला पडत. मी काय करू इथे एकटा? अण्णा मेले या, मेले या, अण्णा मेले या, मेले या, अण्णा मेले या. अण्णा, अण्णा परत यायला मी एकटं काय करू? या. त्यांना चिडवतोय असं वाटतंय ते. भाऊजी, कोण आहे? तो असतो शोकसभेच्या प्रत्येक स्किट मध्ये असतो तो. अन्न गेले. भाऊजी, आठवडाभरापूर्वी बोललो अण्णांशी. अचानक आता काय सांगू कसे गेले ते एवढे कॉमेडी गेले सांगता बी येत नाहीये. दादा, अण्णा नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले होते. वॉक झाल्यावर मग पार्क मध्ये गेले श्वासाचे व्यायाम करायला. वरतून एक घार चालली होती. त्या घारीच्या तोंडात कासव होतं. अण्णा त्याच वेळेला पोट आतमध्ये घेऊन असं केलं. अर्धा चकली आणि कासव उलट डोक्यात पडलं. अण्णा गेले. नशीब हा. अण्णा शीर्षासन करत असते तर म्हणजे कासव पायावर पडलं असतं ना, पायाला लागलं असतं त्यांच्या. पण अण्णा तर वाचले असते. नशीब खराब. करायला पाहिजे. अण्णा, नमस्कार. मावशी, अण्णा गेले आपले. मावशी मला एकट्याला टाकून गेले का? मी काय करू इथं एकटा? त्यांच्याशिवाय कोण नव्हतं. शांत. अगं मावशी, बघला काय झालं? मंदार, मम्मी. दादा, अरे अण्णा गेले रे आपले. दादा, अण्णा गेले. दादा मला टाकून गेले. काय करू सांग? मी काय करू? एकट्याला टाकून. शांत राहा. नमस्कार. शांत. मावशी, अण्णा, बस. वाईट झालं. कसे गेले?
काय झालं अचानक गेले? कासव पडलो डोक्यात त्यांच्या. पाणी पाणी दे ना, पाणी दे. वाईट झालं. वाईट झालं. वाईट म्हणजे काय, आजकाल कासव पडायला लागलो डोक्यात म्हणजे काय? वाईट झालं. खाल्लंय का तुम्ही काही? असं उपाशी राहून कसं चालेल? पण आपण उपाशी राहायचं मंदार. हा मम्मी पटकन लाडू दे. देतो. असं नाही करायचं की नाही. आपण आपण खाणं महत्वाचं आहे की नाही? हो की नाही? पटकन दे मंदार. हा लाडू खा पटकन, बरं वाटेल थोडं. घ्या घ्या. असं नाही असं नाही करायचं. खायचा घ्या. लाडू घ्या. काही नाही. नाही नाही मला नको, मला हा, हो. भूक नाहीये हो. असं कसं कर. तुम्ही उपाशी राहिल्याने गेलेला माणूस परत येणार आहे का? नाही घ्या. असं नाही करायचं. नाही मला जाणार नाही हो. आपण उपाशी नाही राहत. तुम्हाला अण्णांची शपथ आहे. घ्या. पुढची सगळी कार्य करायची आहेत ना तुम्हालाच. उपाशी राहून कसं चालेल? मेलेल्या माणसाची शपथ मोडली तर तो परत मरतो काय? नंतर का तुम्ही मला नको. नाही 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 खा. नको नको. मंदार हा मम्मी सगळ्यांना दे बरं लाडू. वाटतो मम्मी. कसा आहे? चांगला आहे. खरंच चांगला. चांगला आहे. खजूर शेंगदाण्याचा आहे. हो साखर नाही घालत. साखर वाटलंच मला. ओके नाही. जो काय गोडवा आहे ना तो खजुराचा आहे. वा. हा त्याच्यामुळे डायबिटीजचे पेशंट पण खाऊ शकतात. चांगलं. एकदम उत्तम. वा, वा. डायबिटीजला पण उत्तम. छान. मंदार हा मम्मी अण्णांना पण दे. तो बिचारा मृत आत्मा करून बसलाय. कसं वाटतं ते? दे. काय चालू आहे? मम्मी पण ते खात नाहीयेत. मंदार असं कसं खातील ते? मृत आत्मा आहे तो. अरे मुंगी उंदीरच्या रूपाने येईल नंतर आणि खाऊन जाईल. ठेव तू. काय बोलतो? म्हणजे अण्णा आता उंदीर बनणार. ए बो बोलायची पद्धत असते रे ती. बोलायची पद्धत असते. मृतात्म्याबद्दलची आपली श्रद्धा असते. असं असं बोलतात फक्त. असं म्हणतात की येतो आत्मा. आपली श्रद्धा आपली. मस्त आहे लाडू. 40 रुपयाला 6 बॉक्स करते मी. हो हो काय होत काय करते मी ते एक असतो ना, एकच घेतला तर 8 रुपयाला पडतो. बॉक्स घेतला ना 6चा एक जास्तीचा मिळतो. असं डील करून देते. अय्यो हो चांगलं आहे हे. चांगलं आहे की नाही? हो मला एक दे ना, अजून एक दे ना. अजून एक काय मंदार देतो मम्मी. मागायची वाट नाही बघायची. ड्रायफ्रूट लाडू पण ट्राय करायचा आहे का? बापरे त्याच्यातही साखर नसते. डायबिटीज फ्रेंडली. काय सांगते? ड्रायफ्रूट लाडू दे. तो जरा बघू तो. खाऊन बघा. तो मस्त आहे हा एकदम. हा पण बिना साखरेचा आहे. बिना साखरेचा एकदम. वा वा वा. ओ सगळ्यांना दे. काय चालू आहे? नका ना नका. हे बघा असं इथे करू नका. नाही म्हणजे वातावरण बघा ना काय आहे. हा तर आमचे अण्णा गेलेले आहेत. अण्णांचं काय? अण्णा जाणारच. हा नाही तसं म्हणजे अहो माणूस जाणारा जातोच ना. त्याला कोण थांबवू शकतं? आपण उपाशी राहून आपण पण मागे मागे जायचंय का? काय बोलताय तुम्ही? आपण खात राहायचं. चांगलं असतं. बरं गोडाधोडाचं नाही. माणूस गेलाय गोडधोड खातोय आपण. चांगलं नाही दिसत. चिवडा हा आमच्याकडचा स्पेशल आहे एकदम. चिवडा उत्तम. चिवडा पण आहे तुमच्याकडे? हा देतो मम्मी. पटापटा थांबायचं नाही. तुम्ही कुठच्या हो? मी नाशिकची. बाई मग यांना काय चिवड्याचं कौतुक सांगायचं? यांचा चिवडा केवढा फेमस आहे. यांच्याकडचा. नाही तरी पण थोडासा द्या. ह्याच कारण आमचा वेगळा असतो. आमचा तो तसा नसतो. हा आमचा मक्याचा चिवडा आहे. तो कसा जाड पोह्याचा असतो ना. हा वेगळा आहे एकदम. खूप उत्तम असतो. वेगळाच आहे हो. आहे ना? मस्त आहे ना? एकदम. आमच्याकडे स्पेशल लोक मागून मागून ओ घेतात. ताई ताई हा. ताई, ए बो दादा अरे नको ना रे. नाही महाग असतो फक्त थोडा. ताई हा. आमचे अण्णा गेले तर तुम्ही थोडस जरा म्हणजे देणार का डिस्काउंट? कशाला? अण्णांसाठी नाही देणार तर कोणासाठी देणार आम्ही डिस्काउंट? तेवढीच माझ्याकडनं श्रद्धांजली. नाही नाही ओ आमचे अण्णा गेलेत म्हणून थोडस डिस्काउंट द्या असं नाही म्हणते मी. मी म्हणतोय की इथे बघा ना, इथे नका ना करू हे सगळं. वातावरण जरा वेगळं आहे ना. प्लीज. उपाशी आहेत माणसं बरेच वेळ. नको नको वेगळंच वाटतंय ना ते. आमचे अण्णा गेले ना तुम्ही लाडू चिवडे. भूक लागते ना. मस्त आहे. छान पौष्टिक आहे. खाता काय? आवडला? फालतू पण आहे.
केटरिंग आहे तुमचं स्वतःचं? केटरिंग अगदी म्हणता नाही येणार, मग काय आहे? पण घरच्या घरी मला एकटीला झेपेल तितकं करते मी. एकटीने बनवता एवढं एकटीने सगळं? म्हणजे कोण असणार आहे मदतीला? एका बाईला कोण असतं का? कमाला तुम्ही एकटी करता? एकटी करते आपली. शेजवान चकली पण आहे काय? तू पटरे बेवड्या चकण्याची व्यवस्था करून राहिला तो. ओ ताई, ए चेतू सांग ना तुझ्या भावाला जरा सांग ना. नाही नाही भाऊजी, आता लाडू आणि चिवडा खाल्ला ना त्याची टेस्ट जरा वेगळी वाटली. लागली ना वेगळी. मी बोलले ना आम्ही पामतेल नाही वापरत, अशातच सगळं शेंगदाण्याच्या तेलात बनवतो. त्यामुळे सगळं महाग होतं, पण शेंगदाण्याचं तेल वापरतो कारण पामतेल नाही वापरायचं, चांगलं नसतं अजिबात. त्याच्यामुळे चकली हवी. मंदार देतो मम्मी. आपली चकली दे, बटर चकली खास आहे एकदम. खाऊन बघा तुम्ही, एकदम उत्तम. सगळं मस्त होतं की नाही? हो हो. दोन द्या. हा. अरे ओ ताई, अरे थांबा ना. मान्य आहे भारी असतील तुमचे प्रॉडक्ट, पण इथे नका ना करू. काय सांगितलं मी तुम्हाला? आता कुठल्या भाषेत सांगू? आमचे अण्णा गेले ते सगळं नको नाही ते. तसं काय खाणं चालू आहे तुमचं? उपाशी कशाला? काय सासरा गेलाय तुझा आणि तुला चकली खायची पडलेली आहे. चकली नाही खाल्ली का मरणार आहे तू? खाऊ गुल्ली. चिडू नका, काय चिडू नका. चिडू नका. सकाळपासून पोटात नाही ना. म्हणून तिला खा, तुम्ही खा, तुम्ही नका थांबू. काही नाही होत. मस्त हे काय बोलतात? चकली तुझी आई टकली. बाई बालवाडीत आहे तू, बालवाडीत आहे. तीन बाय ना जत मारू जत. अरे प्रसंग काय काय चाललंय नुसते काय 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 मला कशाला दिलं रे? नाही त्याला उचल इकडे त्याच्या बाजूला. खा तू बाळा, खा खा खाऊ दे बस. ओ ताई, मसाले विकता? विकता का? हा प्रश्न आहे मंदार. ए मम्मी, मसाले कुठे त्यांच्याकडे? कुठला मसाला पाहिजे? अगं बाई पडली का पस? कुठला मसाला पाहिजे बोला फक्त. हे बघा, ईशाज किचन. आमच्याकडे मालवणी, कोल्हापुरी, बेडगी मिरची, काश्मीरी लाल मिरची, हळद सगळं आहे आपल्याकडे. गोडा मसाला, काळा मसाला, नाव काढायचं फक्त मसाल्याचं. मंदार काढ ना, अजून पाकिटा घरी घेऊन जायला त्यांना. नाही ताई, आता नकोय, माझ्याकडे आहे ऑलरेडी. पण लागला तर तुमच्याकडूनच घेईन मी. ऑर्डर करायचा, ऑर्डर देणार. फोन करून ऑर्डर करायचा. मंदार हा, मम्मी. कार्ड दे बाळा. काय देऊ? कार्ड आपली. हा, कार्ड घे, म्हणजे कसं नंबर दिला ना की फोन करता येईल. सगळ्यांना कार्ड दे पटापटा. वा कार्ड पण बनवली आहे. ओ मग बाई, ईशाज किचन. चांगलं नाव आहे. एकदम काही त्याच्यात भेसळ नाही. सगळं उत्तम, क्वालिटी महत्वाची. हे बघा, अरे बापरे. हे बघ. मंदार हा मम्मी. काय करतोयस? अण्णांना का देतोयस? ते फोन करून मसाल्यांची ऑर्डर देणार आहेत का? नाही मम्मी, सगळ्यांना दिली ना म्हणून ह्यांना पण देतोय. अरे पण ते अरे काय फालतूपणा चालू आहे हा? मेलेल्या माणसाची चेष्टा लावली आहे नुसती. चेष्टा नाही, काय चेष्टा नाही? लहान आहे म्हणे जाऊ द्या. हे बघ, लिंदर, अरे शेवटचे 6 महिने मसाल्याचा माहिती नव्हता अण्णाला, आणि त्यांच्या समोर हे मसाले मांडून ठेवले. तुम्ही आवरा पटकन, आवरा ते. मंदार हा मम्मी. पटकन आवरा ते. जा तुम्ही इथून. हो, फक्त आता गुढीपाडवा जवळ येतोय ना, तर आपल्याकडे गुढीपाडव्यासाठी आपण ऑर्डरही घेतो. हा, बाहेर कुठेही मिळतात. म्हणजे आपल्याकडे काय काय मिळतं? पुरणपोळी, गुळपोळी, बासुंदी, श्रीखंड सगळं मिळतं. हा, सगळं श्रीखंड आणि चक्का बाहेरचा नाही, स्वतः घरात टांगून चक्का बनवतो आम्ही. हे पण घरात बनवता? अजिबात भेसळ नाही. वा हे होम डिलिव्हरी होते काय? मग तुम्ही नाशिकच्या ना, हो. कॅब ये जा करतात ना, त्यातनं आम्ही पाठवू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. फक्त काय 150-200 तरी ऑर्डर पाहिजे. 150-200 रुपयाची? 150-200 रुपये कशा परवडतील? 1000 रुपयाची तरी ऑर्डर पाहिजे. 150-200 नग म्हटलं. हो पण काकी, तुम्ही नाशिक मध्ये नेमकं कुठे राहता? हे मुंबई नाक्याला. अरे तिथे माझी भाची राहते. भाजी कोण भाजी? जेनिफर लोपेज राहते तिथे. तुला काय करायचंय? तू विक्रोळीला राहतो ना, नाशिकचं काय तुला? असंच विचारलं. नको विचारू. विंडोक धंदे करतोय.
फालतू पण ओ काय लावलंय तुम्ही नाही, नाही, पण- जा ना तुम्ही प्लीज जा ना हो, आता काय जाते त्यांना फक्त ते श्रीखंडाचं बोल किती किलो हवाय पटकन सांगा ना 3 किलोच्या 3 3 किलो श्रीखंड पेन आहे का मंदार हाय हाय हा लिहून घे पटापटा अरे, 3 काय? किलो श्रीखंड अजून आणि कोणाला एक काही 7-8 किलो चकल्या पण सांगा 7-8 म्हणजे आम्ही काय पाठवायचं नेमकं 7-8 सांगा 8 किलो देते 8 किलो चकली मंदार आली तर अजून मला कोणाला हे काही ड्रायफ्रूट लाडू मगाचे आवडले 2 किलो. वाटतं. 2 किलो 2 किलो. ड्रायफ्रूट लाडू हा. मला चिवडा 5 किलो चिवडा 5 किलो वा 5 किलो चिवडा पुरणपोळी मिळेल का मिळेल ना कुठे आणि किती सांगायचं फक्त एक पुरणपोळी नांदेडला मी घेऊन येतो एक पुरणपोळी नांदेडला तुझ्यासाठी काय करू मग काय चालू आहे चिडू नका काय चिडू? ऑर्डर फक्त घेऊन टाकते मंदार लिहितोय जा लवकर ऑर्डर लिही ना बाबा मम्मी ते फाटते मम्मी अरे मग गादीवर ठेवून कोण लिहितं काहीतरी कडक घे ना खाली उठ लिही कुठेतरी हा, लिहा पटापट. काय तू काय लक्षात आहे का तुला हा माझं हे लिहा त्यांचं श्रीखंड 2 श्रीखंड लिहा 3 किलो 3 किलो अरे अण्णाचा फोटो पालथा केला तू मंदार हा मम्मी अण्णांचा फोटो पालथा करतात सॉरी मम्मी हा. अरे मग काय मुळात फोटो घेतलाच का रे तू फोटो का बरं घेतला ठेव तो फोटो ठेव अरे खाली काय टाकतोय रे मंदार फोटो तिथे ठेव आणि टेबल घे काय करतोय मुलगा वेडा नुसता तुम्ही घाबरू नका तुम्ही सांगा काय तुमचं काय होतं मला लाडू हवे 2 किलो लाडू 2 किलो लाडू लिही माझं श्रीखंड विसरू नका काय तीन होतं ना? तीन- तीन. श्रीखंडांचं हे अरे दलिंदर काय झाले रे याच्याने नका नाही फालतूपणा लावलाय इथे ठेवा खाली आधी ठेवा खाली लहान पोराला असं त्याच्या फोटोला करता? हार लागेल जास्त बोलू नका तुम्ही आम्ही निघून जाऊ सरळ निघा पेमेंट करा निघतो लगेच कसलं पेमेंट कसलं काय पेमेंट एवढे लाडू खाल्ले चिवडा बाबा 150 150 म्हणजे 310 झालेत अण्णांसाठी 10 रुपये डिस्काउंट 300 रुपये द्या आम्ही आम्ही का द्यायचे पैसे पण द्यायचं म्हणजे खाल्लं ना बसून 1 मिनिट तुम्ही दिलं म्हणून खाल्लं कळलं ना नाही पण तुम्हाला पेमेंट द्यावं लागणार तुम्ही खाल्लंय ते तुम्ही आग्रह केला ना घ्या घ्या उपाशी नका राहू म्हणून आम्ही खाल्लं ना पण आम्ही तुम्हाला टेस्ट साठी दिलेलं ना तुम्ही पूर्ण कशाला खाल्लात खाल्लं दिलं म्हणून खाल्लं कळलं ना पैसे कसले मागतोयस आता खाल्लं त्याचे पैसे द्या तुम्ही नाही तर काय ए तू पैसे दे रे माझ्याकडे नाहीत पैसे ए मग तू दे ए बाई मी यांना ओळखत पण नाही माझा संबंध पण नाही अरे ए पैसे दे तू पैसे नाहीत माझ्याकडे नाहीत म्हणजे खाल्लंच ना तू बोला ना जरा माझ्याकडे काहीतरी नाही आता खाताना पैसे. तुला काय वाटलं नाही मी नाही देणार माझ्याकडे काय पैसे दे अरे ते पैसे मागणे नाही लाडू मागणे अरे सोडा ना काय लढाया करताय तुमच्यामुळे होतंय हे सगळं काय आमच्यामुळे होत आहे त्या अण्णांच्या आत्म्याला काय वाटेल याचा तरी जरा विचार करा ना कशाला विचार करू तुमच्या अण्णांना काय वाटेल याचा आमचे पैसे द्या आम्ही निघतो 300 रुपये द्या पटकन अण्णाच्या शोकसभेला आले ना तुम्ही ओ गर्दी दिसली म्हणून आमचे प्रोडक्ट विकायला आलो आम्ही आमचा काही संबंध नाही 300 रुपये द्या आम्ही निघतो लगेच चला दिसली म्हणून आल्या हा चला चला 100 रुपये जास्त दिले तर काय होणार हो नाही. ते जा इकडे हा चला आणि दिसू नका या एरियामध्ये हो यायचं पण नाही तुमच्याकडे मंदार चल पैसे नंतर भेट मला बापरे काय बाई आहे? शेजवान चकली पाहिजे त्याला काय काय खायचे आहे नुसतं काही कोणाला घेणं देणं रे अण्णा तुमचे सगळे बिल्लाचे तुम्ही गेले सगळे नुसते खात चकल्या खात अण्णा आता अण्णा करते खा चकल्या खा वा वा एकदम खमंग आणि कुरकुरीत परफॉर्मन्स ओके ही खवय्यांची शोकसभा आपल्या हास्यरसिकांना कशी वाटली प्रसादा चकलीसारखा कुरकुरीत आणि चिवड्यासारखा खमंग लाडवासारखा पौष्टिक आणि काळा गोडा मसाला घातल्यानंतर जशी चव येते तसा चविष्ट परफॉर्मन्स सगळ्यांचा अप्रतिम संकल्पना आणि सगळ्यात जास्त आज टाळ्या वाजल्या पाहिजेत कुणासाठी मला सांगा हां बने चकली मधल्या सायलेन्स मध्ये चकलीने जे लाफ्टर काढलेत ना ओ हो ला जवाब
लाजवाब, अप्रतिम अप्रतिम सांघिक सादरीकरण होतं. मजा आली. अप्रतिम संकल्पना होती. सई. धमाल टीमवर्क होतं. प्रत्येक वेळेला काय नवीन दरवाजे उघडायचे, प्रत्येक वेळेला काय नवीन डायमेन्शन्स ओपन करायचे हे आपल्या कॅप्टन्सना एवढं इतकं छान माहिती आहे आणि तुमची त्याला उत्तम साथ सुद्धा लाभते, तीही तितकीच महत्त्वाची आहे. ग्रेट टीमवर्क हे सगळं आहेच. आता मेन प्लीज चकली, लाडू आणि चिवडा लवकरात लवकर इकडे पाठवून द्यावा. धन्यवाद.